हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट टाइम टाइप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल आपण स्टडी करत होतो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डायमॅग्नेटिक मटेरियल, सेकंड इज द पॅरामॅग्नेटिक मटेरियल अँड थर्ड इज द फेरोमॅग्नेटिक मटेरियल. तर फर्स्ट डायमॅग्नेटिक मटेरियल. आता डायमॅग्नेटिक म्हणजे काय लक्षात घ्या. द substance which is weakly repelled by magnet is called as diamagnetic. Substance. The substance which is weakly repelled by magnet is called as diamagnetic substance. असं सबस्टन्स की जे मॅग्नेटच्या जवळ आणल्यानंतर काय होतं, तिथं रिपल्शन प्रोड्यूस होतं, परंतु ते रिपल्शन जे आहे ते कसं असणार आहे, वीक असणार आहे. तर असे जे मटेरियल्स आहेत ना, त्याला काय म्हणायचं, डायमॅग्नेटिक. म्हणजे ते रिपल्शन आपल्याला जाणवणार नाहीये, परंतु तिथं रिपल्शन मात्र असणार आहे. ओके. द सबस्टन्स विच इज वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. काही सबस्टन्सेस मॅग्नेटच्या जवळ आणल्यानंतर तिथं रिपल्शन क्रिएट होतं त्या मॅग्नेट बरोबर. म्हणजे नॉर्थ पोलच्या जवळ आणलं तरी रिपल्शन तयार होणार आहे, साऊथ पोलच्या जवळ आणलं तरी त्याच्यामध्ये रिपल्शन तयार होणार आहे. तर असे जे सबस्टन्सेस आहेत त्याला डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस असं म्हणायचं. किंवा याची टेक्स्टबुक मध्ये दुसरी डेफिनेशन दिली आहे. ती डेफिनेशन काय बघा. अकॉर्डिंग टू टेक्स्टबुक, द सबस्टन्स which moves from stronger to weaker part of magnetic field. Stronger to weaker part of magnetic field is called as diamagnetic substance. ओके. असं सबस्टन्स की जे स्ट्रॉंगर म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं आणि नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल, तर असं सबस्टन्स की जे मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्डच्या रिजन मधून वीक मॅग्नेटिक फील्डच्या रिजन कडे जायला चालू करतं, त्याला काय म्हणतो आपण, डायमॅग्नेटिक मटेरियल असं म्हणतो किंवा डायमॅग्नेटिक सबस्टन्स असं म्हणतो. ठीक आहे. आता असे कुठले एक्झाम्पल्स आहेत डायमॅग्नेटिक. तर डायमॅग्नेटिकचे एक्झाम्पल्स काय काय आहेत बघा. जनरली आपण ज्याचे ऑर्नामेंट तयार करतोय ना, ते ऑर्नामेंटल सगळे म्हणजे गोल्ड, सिल्वर, डायमंड, गोल्ड, सिल्वर, डायमंड, कॉपर, गोल्ड, सिल्वर, डायमंड, कॉपर. ओके. त्याचबरोबर आणखी कुठले येतात, एअर, वॉटर. ओके. एअर, वॉटर, याचबरोबर लीड, सिलिकॉन, ग्लास, लीड, सिलिकॉन, ग्लास. ओके. त्याच्यानंतर बिस्मथ, असे भरपूर आहेत, एटसेट्रा. सो दीज आर द डायमॅग्नेटिक मटेरियल्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, कॉपर. म्हणजे लक्षात ठेवायचं जर झालं तर गोल्ड, आपले जे ऑर्नामेंट आहेत ते गोल्ड, सिल्वर आणि कॉपरच्या मिक्सअप न तयार केलेले असतात. बरोबर. डायमंड हा देखील एक ऑर्नामेंट मधला महत्वाचा एलिमेंट आहे. त्याच्यानंतर एअर आणि वॉटर, जे आपल्या जीवनावश्यक खूप आहे. ओके. एअर आणि वॉटर, तर हे देखील डायमॅग्नेटिक मध्ये येतं. लीड, सिलिकॉन, ग्लास, बिस्मथ, या पद्धतीनं असे आणखी भरपूर आहेत, लक्षात घ्या. ज्याला काय म्हणतो आपण, डायमॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हणतो. द सबस्टन्सेस विच इज वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेटच्या जवळ आणलं की काय होणार, तिथं रिपल्शन तयार होणार. आता हे मॅग्नेटचं रिपल्शन जे आहे ते कशा पद्धतीनं होतंय ते आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, डायमॅग्नेटिक मटेरियलचे कॅरेक्टरिस्टिक बघावे लागतील. ओके. नेक्स्ट इज
characteristics of diamagnetic material किंवा diamagnetic substance. Characteristic of the diamagnetic material. तर याचे कॅरेक्टरिस्टिक काय काय येणार बघा. तर याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, डेफिनेशन प्रमाणे याचं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक लिहा. Diamagnetic material is weakly repelled by the magnet. It is weakly repelled by magnet. It is weakly repelled by magnet. So this is the first characteristic. Second characteristic is that it moves from the stronger part to the weaker part of the magnetic field. It moves from stronger part to weaker part of magnetic field. आता थर्ड याची महत्वाची प्रॉपर्टी काय आहे बघा. थर्ड महत्वाची प्रॉपर्टी इज दॅट जर आपण डायमॅग्नेटिक मटेरियलचा एक रॉड घेतला आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर इट कम्स टू द रेस्ट परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड समजा लेफ्ट टू राईट या पद्धतीने असेल, ठीक आहे, आणि ते रॉड आपण सस्पेंड केला. सुरुवातीला मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने ठेवला. सुरुवातीला कसा ठेवायचा, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन असा ठेवला, रॉड लटकवला, त्याला सोडून दिला तर हळूहळू तो रोटेट होतो आणि फायनली मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर येऊन तो रॉड काय होणार आहे, थांबणार आहे. फायनली कम्स परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. लक्षात येते मी काय सांगतोय. कारण त्याला काय, हे असं कशामुळे होतं, कारण हे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कशामुळे प्रोड्यूस करणार, आपण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मुळे प्रोड्यूस करणार. आता हे डायमॅग्नेटिक मटेरियल जे आहे ते काय दाखवतं, वीक रिपल्शन दाखवतं. म्हणजे ते नॉर्थ पोल पासून पण दूर जायचा प्रयत्न करणार किंवा साऊथ पोल पासून पण दूर जायचा प्रयत्न करणार, किंवा ते आता स्ट्रॉंगर पार्ट कडून विकर पार्टला जाणार आहे. लक्षात घ्या, कारण पोलच्या जवळ फील्ड स्ट्रॉंग असतं आणि पोल पासून दूर गेल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड वीक होतं. आणि त्याच्यामुळे हे स्ट्रॉंगर टू विकर मॅग्नेटिक फील्ड मूव्ह करण्यासाठी काय होणार आहे, फायनली मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर येऊन थांबणार आहे. ओके, तर फेन लक्षात घ्या, when diamagnetic rod is placed in uniform magnetic field, placed म्हणण्यापेक्षा सस्पेंडेड मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, इट कम्स टू रेस्ट perpendicular to magnetic field. So magnetic field ला perpendicular येऊन ते थांबतं. So this is the third characteristic. Next, fourth characteristic याचं काय लक्षात घ्या. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक, समजा आपण डायमॅग्नेटिक लिक्विड घेतलं, म्हणजे वॉटर किंवा मर्क्युरी देखील डायमॅग्नेटिक आहे. लक्षात घ्या, वॉटर किंवा मर्क्युरी घेतलं, ठीक आहे, आणि ते वॉच ग्लास मध्ये घेतलं आणि डिसिमिलर पोल ऑफ द मॅग्नेट मध्ये ठेवलं तर काय होणार आहे, अ स्मॉल डिप्रेशन इज प्रोड्युस्ड ऍट द सेंटर. ओके, काय होतं याच्यामध्ये, स्मॉल डिप्रेशन इज प्रोड्युस्ड ऍट द सेंटर. म्हणजे हे कसं होणार बघा, सपोज अशा प्रकारे एक आपण बाउल घेतलं, बाउल, ओके, बाउल घ्यायचं आणि हे काय करायचं, या बाउलमध्ये डायमॅग्नेटिक लिक्विड घ्यायचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर घेतलं आणि हे या बाउलमध्ये, या बाउलला वॉच ग्लास असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, वॉच ग्लास.
आणि ते नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जे आहे हॉर्शो मॅग्नेटचं त्याच्या वर ठेवायचं. तर इथं तुम्हाला काय दिसेल बघा, अ स्मॉल डिप्रेशन इज प्रोड्युस्ड ॲट द सेंटर. या सेंटरला इथं काय होणार आहे, तुम्हाला एक छोटस डिप्रेशन प्रोड्यूस झालेलं दिसणार आहे. डिप्रेशन इज प्रोड्युस्ड ॲट द सेंटर. म्हणजे इतर वेळी लेवल काय असणार आहे, हॉरिझॉन्टल एक्झॅक्टली असणार आहे. आणि हॉर्शो मॅग्नेटवर हा डायमॅग्नेटिक लिक्विड असणारा वॉच ग्लास ठेवला तर त्या डायमॅग्नेटिक लिक्विडमध्ये काय होतं, सेंटरला थोडंसं डिप्रेशन प्रोड्यूस होतं, कारण ते मॅग्नेटिक फील्ड पासून दूर जाण्याचा प्रयत्न करतं आणि मॅग्नेटिक फील्ड पासून दूर जाण्यासाठी सेंटरला थोडंसं काय होणार आहे, मटेरियल कमी ठेवणार ते. तर लक्षात घ्या, फेन डायमॅग्नेटिक लिक्विड, when diamagnetic liquid is taken in watch glass म्हणजे थोडक्यात बाउल, watch glass and placed on two dissimilar poles of HS magnet. Okay, placed on two dissimilar poles of HS magnet, then काय होतं, small depression is produced at सेंटरला काय होणार आहे, स्मॉल डिप्रेशन प्रोड्यूस होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी याची काय बघा, समजा या पद्धतीने आपण युट्यूब घेतली, युट्यूब ग्लासची युट्यूब घेतली, ग्लासची आपण युट्यूब घेतली. आता बघा जनरली, आणि युट्यूब मध्ये आपण डायमॅग्नेटिक लिक्विड भरलं तरी जनरली काय होणार आहे, दोन्ही आर्म्स मध्ये, ओके, या युट्यूबच्या दोन्ही आर्म मध्ये लिक्विड लेवल काय असणार आहे, सेमच असणार आहे. आता काय करायचं आहे, एक आर्म जो आहे तो नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये ठेवायचा. ओके, एक आर्म कुठला तरी नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये ठेवायचा. तर काय होतं लक्षात घ्या, त्या साईडची लेवल काय होते, खाली जाते, त्या साईडची लेवल काय होते, खाली जाते, आणि दुसऱ्या साईडची लेवल काय येते, वर येते. म्हणजे पुन्हा एकदा ते मॅग्नेटिक फील्डमधून दूर जाण्याचा प्रयत्न करतं, लक्षात घ्या. इट ट्राईज टू मूव्ह अवे फ्रॉम द मॅग्नेटिक फील्ड. आणि त्याच्यामुळे काय होणार, ज्या साईडला आपण मॅग्नेटिक फील्ड लावलंय त्या साईडची लेवल काय होते, कमी होते, हे लक्षात ठेवा. फेन diamagnetic liquid is taken in YouTube मध्ये डायमॅग्नेटिक लिक्विड घ्यायचं आहे. when diamagnetic liquid is taken in YouTube and one arm is subjected to magnetic field, तर काय होतं, and one arm is subjected to magnetic field, then liquid level in that arm lowers down. म्हणजे त्या आर्म मधली लिक्विड लेवल काय होते, थोडीशी खाली येते, लक्षात घ्या. पलीकडची साईड ऑटोमॅटिकली काय होणार आहे, थोडीशी लेवल वर जाणार आहे. बघा, कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायला सोपे येते, बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जातात. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल, डायमॅग्नेटिक मटेरियलचे कॅरेक्टरिस्टिक लिहा. आतापर्यंत काय काय बघितले बघा, diamagnetic material is weakly repelled by the magnet. It moves from the stronger part to the weaker part of the magnetic field. डायमॅग्नेटिक मटेरियलचा रॉड आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केला
तर तो मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर येऊन थांबतो. त्याच्यानंतर डायमॅग्नेटिक लिक्विड आपण वॉच ग्लास मध्ये घेतलं आणि डिसिमिलर पोल्स ऑफ HS मॅग्नेट ठेवलं तर काय होतं, सेंटरला स्मॉल डिप्रेशन प्रोड्यूस होतं. त्याच पद्धतीने डायमॅग्नेटिक लिक्विड आपण युट्यूब मध्ये घेतलं आणि एक आर्म आपण मॅग्नेटिक फील्डला लावला, एका आर्मला मॅग्नेटिक फील्ड लावलं तर काय होणार आहे, त्या साईडची लिक्विड लेवल काय होते, कमी होते. इट लोअर्स डाऊन. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक नंबर 6. आता डायमॅग्नेटिक गॅस घेतला आपण, म्हणजे फॉर एक्झाम्पल एअर किंवा नायट्रोजन. नायट्रोजन देखील काय आहे, डायमॅग्नेटिक आहे. एअर, नायट्रोजन. आणि तो आपण काय केला, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर तो काय होतो, इट स्प्रेड्स परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे पुन्हा एकदा बघा, इकडं नॉर्थ पोल असेल, इकडं साऊथ पोल असेल, तर नॉर्थ टू साऊथ काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. एक गॅस आपण डायमॅग्नेटिक गॅस घेतला आणि इथं सोडला, नॉर्थ पोल साऊथ पोलच्या मध्ये सोडला, तर तो गॅस काय होतो, समजा सुरुवातीला असा असेल तर काय होतो, तो स्प्रेड होतो. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दोन्ही पासून काय होतो, दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इट स्प्रेड्स परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड हा परपेंडिक्युलर, म्हणजे दोन्ही पोल कडून त्याला काय केलं जातं, रिपल्शन प्रोड्यूस केलं जातं. त्याच्यामुळे दोन्ही साईडनं तो कॉम्प्रेस होतो आणि दोन्ही साईडनं कॉम्प्रेस होणार म्हणजे स्प्रेड कसा होणार, मग परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड स्प्रेड होणार आहे. ओके, इफ diamagnetic gas is placed in uniform magnetic field, then it spreads perpendicular. Then it spreads perpendicular to magnetic field. या पद्धतीने स्प्रेड होतो. त्याचबरोबर आणखी काही महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट प्रॉपर्टी, आता रिपल्शन कधी प्रोड्यूस होणार आहे, ज्यावेळी तो अपोजिट डायरेक्शन मॅग्नेटायझेशन होणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, मॅग्नेटायझेशन इज अपोजिट टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर याचं मॅग्नेटायझेशन अपोजिट डायरेक्शन होतं. म्हणजे MZ इज अपोजिट टू काय असणार आहे, H असणार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, मॅग्नेटायझेशन ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल is opposite to external magnetic field. External magnetic field, magnetization of diamagnetic material is opposite to external magnetic field. म्हणजे MZ आणि H ची डायरेक्शन थोडक्यात काय असते, अपोजिट असते. दॅट इज MZ is opposite to H. MZ कसं असणार आहे, मॅग्नेटिक इंटेन्सिटीला अपोजिट असणार आहे, अपोजिट टू H असणार आहे. ठीक आहे. MZ is opposite to magnetic intensity, that is H. आता MZ अपोजिट टू H असेल तर याची ससेप्टिबिलिटी काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. इट्स ससेप्टिबिलिटी इज स्मॉल अँड नेगेटिव्ह. ससेप्टिबिलिटी स्मॉल असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल याची ससेप्टिबिलिटी किती असणार आहे, -0.2, -0.4 एटसेट्रा. या पद्धतीनं काय वेळेला याच्यावर असा MCQ पण विचारला जाऊ शकतो
की विच ऑफ द फॉलोइंग इज द ससेप्टिबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे हे 0 to 1च्या म्हणजे 0 पेक्षा कमीच असते ससेप्टिबिलिटी, सॉरी 0 नव्हे 1 पेक्षा कमी असते. 1 पेक्षा कमी असते. 1 पेक्षा कमी म्हणजे 0 पॉइंट मध्येच असणार आहे ती. 1 2 3 वगैरे अशी काही नसणार आहे. ससेप्टिबिलिटी स्मॉल अँड निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे याच्यावर काही वेळेला क्वेश्चन असा येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज द ससेप्टिबिलिटी ऑफ द डायमॅग्नेटिक. म्हणजे एखाद्या वेळी बोर्ड एक्झाम मध्ये देखील हा एमसीक्यू असू शकतो. याच्यातली कुठली व्हॅल्यू डायमॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी दाखवते. तर तुम्हाला नंबर ऑफ व्हॅल्यू जे दिलेले असणार, नंबर ऑफ ऑप्शन जे काही दिलेले असणार, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह किती व्हॅल्यू आहेत बघावं लागेल. पहिली गोष्ट निगेटिव्ह पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे 0 पॉईंट समथिंगच असली पाहिजे, तरच ते करेक्ट येणार, अदरवाईज रॉंग. ठीक आहे. तर याची ससेप्टिबिलिटी काय असते, स्मॉल असते आणि निगेटिव्ह असते. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची प्रॉपर्टी याची ही आहे. ओके, काय प्रॉपर्टी आहे, तर याची ससेप्टिबिलिटी जी आहे ती इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर असतं. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तरी याची ससेप्टिबिलिटी मात्र चेंज होत नाही. ओके, ससेप्टिबिलिटी इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, नेक्स्ट 10th प्रॉपर्टी. 10th प्रॉपर्टी याची काय येणार बघा. तर सगळ्या डायमॅग्नेटिक ऍटम जे आहेत ते बघितले तर सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असतात. डायमॅग्नेटिक ऍटम मध्ये काय असतात, ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. आणि त्याच्यामुळं आता इलेक्ट्रॉनमुळे डायपोल मोमेंट प्रोड्यूस होतं हे आपण बघितलेलं होतं. परंतु इलेक्ट्रॉनमुळे डायपोल मोमेंट प्रोड्यूस होतं हे जरी खरं असलं तरी पेअर्ड इलेक्ट्रॉन हे अपोजिट डायरेक्शन फिरत असतात आणि त्याच्यामुळे ते एकमेकाचं डायपोल मोमेंट काय करतात, कॅन्सल करतात. त्याच्यामुळं काय होणार आहे, प्रत्येक ऍटमला नेट डायपोल मोमेंट 0 असतं. ओके, तर इथं कसं लिहिणार बघा, atom of diamagnetic material have all paired electrons. ओके, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजे डायमॅग्नेटिक ऍटम मधले सगळे इलेक्ट्रॉन जर बघितले तर ते सगळे पेअर्डच असतात. ओके, ऍटम ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल हॅव ऑल पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. देअरफॉर नेट डायपोल मोमेंट ऑन ऍटम काय असतं, नेट डायपोल मोमेंट ऑन ऍटम इज 0. ऍटम इज 0. तर एवढे कॅरेक्टरिस्टिक आहेत डायमॅग्नेटिक मटेरियलचे. असेच कॅरेक्टरिस्टिक पॅरामॅग्नेटिक मटेरियलचे देखील येणार आहेत, लक्षात घ्या. ओके, डायमॅग्नेटिक मटेरियलचे एवढे कॅरेक्टरिस्टिक आहेत. लक्षात आलं का बघा, एकूण 10 कॅरेक्टरिस्टिक आहे. इट इज वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. इट मूव्स फ्रॉम द स्ट्रॉंगर टू द विकर पार्ट. त्याचबरोबर डायमॅग्नेटिकचा रॉड आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये लटकवला तर तो काय होतो, मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर येऊन थांबतो. डायमॅग्नेटिक लिक्विड आपण बाउल मध्ये घेतलं आणि एचएस मॅग्नेटच्या पोलवर ठेवलं. एचएस मॅग्नेट म्हणजे हॉर्शू मॅग्नेट. हॉर्शू मॅग्नेटच्या पोल्सवर ठेवलं तर सेंटरला स्मॉल डिप्रेशन प्रोड्यूस होतं. युट्यूब मध्ये आपण काय केलं, डायमॅग्नेटिक लिक्विड घेतलं आणि एका आर्मला आपण काय केलं, मॅग्नेटिक फील्ड लावलं तर काय होते, लिक्विड लेवल इन दॅट आर्म लोअर्स डाऊन. लिक्विड लेवल काय होते, त्या साईडची कमी होते. ओके, त्याचबरोबर डायमॅग्नेटिक गॅस जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर तो कसा स्प्रेड होतो, इट स्प्रेड्स परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. ओके, त्याचबरोबर मॅग्नेटायझेशन ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल कसं असणार आहे, अपोजिट टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. आणि त्याच्यामुळे त्याची ससेप्टिबिलिटी काय असते, स्मॉल असते आणि निगेटिव्ह असते. म्हणजे -0.2 -0.4 या पद्धतीनं, म्हणजे लेस दॅन 1च असते नेहमी आणि निगेटिव्ह असते. याची ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर याचा काय संबंध आहे, म्हणजे टेम्परेचर कमी करा जास्त करा ससेप्टिबिलिटी तेवढीच राहणार आहे. आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्सचा प्रत्येक ऍटम हा नॉन मॅग्नेटिक असतो, कारण डायमॅग्नेटिक ऍटम मध्ये काय असतात, सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन एकमेकाचा डायपोल मोमेंट काय करतात, संपवतात. आणि त्याच्यामुळे नेट डायपोल मोमेंट ऍटम वरचं जर बघितलं तर ते नेहमी काय येणार आहे, 0च येणार आहे. ओके,
असं म्हटलं जातं. ओरिजिन ऑफ डायमॅग्नेटिझम म्हणजे हे रिपल्शन का प्रोड्यूस होतं. ओरिजिन ऑफ डायमॅग्नेटिझम. तर याचं एक्सप्लेनेशन सुरुवातीला कसं येणार बघा. ओके, न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात बरोबर, आणि इलेक्ट्रॉनच्या फिरण्यामुळे काय होणार आहे, डायपोल मोमेंट ऍटम मध्ये तयार होतं. प्रत्येक रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन काय होतो, डायपोल मोमेंट तयार करतो बरोबर. परंतु डायमॅग्नेटिक मटेरियलमध्ये जर बघितलं आपण तर सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. पेअर्ड इलेक्ट्रॉन माहिती आहे ना, अशा पद्धतीने असते बघा अरेंजमेंट. म्हणजे एक इलेक्ट्रॉनचं स्पिन अपवर्ड असेल तर दुसऱ्या इलेक्ट्रॉनचं स्पिन काय असतं, डाऊनवर्ड असतं, या पद्धतीनं. ओके, तर हे इलेक्ट्रॉन सगळे जे आहेत ना ते पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात या पद्धतीनं. म्हणजे कुठलाही डायमॅग्नेटिक मटेरियल घ्या तर सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे काय, अपोजिट डायरेक्शन फिरत असणार आहेत, एकमेकाला अपोजिट डायरेक्शन. आणि त्याच्यामुळे काय होतं, एका इलेक्ट्रॉननं अपवर्ड डायरेक्शन डायपोल मोमेंट प्रोड्यूस केला तर त्याच्या पेअर्ड इलेक्ट्रॉननं काय होतो, डाऊनवर्ड डायपोल मोमेंट प्रोड्यूस होतो. आणि दोन्ही इक्वल इन मॅग्निट्यूड असल्यामुळे सगळे इलेक्ट्रॉन एकमेकाचा डायपोल मोमेंट काय करतात, कॅन्सल आउट करतात. लक्षात येतंय मी काय सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय बघा. एव्हरी रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस डायपोल मोमेंट. प्रत्येक रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन डायपोल मोमेंट प्रोड्यूस करतो. इन डायमॅग्नेटिक ॲटम ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. ओके, डायमॅग्नेटिक मटेरियल मध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन हे अपोजिट डायरेक्शन फिरत असतात. पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन अपोजिट डायरेक्शन आणि त्याच्यामुळं त्यांचे डायपोल मोमेंट देखील अपोजिट डायरेक्शन असणार आहेत. ओके, आणि डायपोल मोमेंट अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे ते एकमेकाचं डायपोल मोमेंट काय करणार आहे, कम्प्लिटली कॅन्सल आउट करणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे नेट डायपोल मोमेंट ऑन ॲटम ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल हा काय असणार आहे, 0 असणार आहे. आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, डायमॅग्नेटिक मटेरियल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर काय होतं, काही इलेक्ट्रॉन स्पीड अप होतात, काही इलेक्ट्रॉनचं रिव्हॉल्युशनचं स्पीड वाढतं आणि काही इलेक्ट्रॉनचं स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मुळे काय होतं, कमी होतं. मी काय सांगतोय लक्षात येते का. आणि याच्यामध्ये कुठल्या इलेक्ट्रॉनचं स्पीड वाढतं लक्षात घ्या, की ज्या इलेक्ट्रॉनचं डायपोल मोमेंट अपोजिट टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे त्यांचं रिव्हॉल्युशनचं स्पीड वाढतं आणि त्याच्यामुळे नेट डायपोल मोमेंट अपोजिट टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, तिथं डेव्हलप होणार आहे. काय सांगतोय लक्षात येते का बघा. हे बघा, ओरिजिन ऑफ डायमॅग्नेटिझम. पॉइंट नंबर 1, एव्हरी revolving electron produce dipole moment. प्रत्येक रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन डायपोल मोमेंट डेव्हलप करतो, परंतु ऍटमवर मात्र डायपोल मोमेंट नसतं. आणि हे का नसतं त्याचा पाठ आपल्याला बघायचा आहे. एव्हरी रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस डायपोल मोमेंट. ठीक आहे, डायमॅग्नेटिक atom have all paired electrons. डायमॅग्नेटिकच्या ऍटम मध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात. पेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे त्यांचं स्पिन काय असतं, अपोजिट असतं. अँड पेअर्ड इलेक्ट्रॉन्स हॅव अपोजिट स्पिन. पेअर्ड इलेक्ट्रॉनला काय असतं, अपोजिट स्पिन असतं. हेन्स ऑल इलेक्ट्रॉन कॅन्सल each other's dipole moment. ठीक आहे, आता याची डायग्राम जर काढायची झाली तर ही अशी होणार आहे. समजा एक इलेक्ट्रॉन या डायरेक्शन फिरतोय, एक इलेक्ट्रॉन सपोज असा क्लॉकवाईज डायरेक्शन फिरत असेल तर त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारी डायपोल मोमेंट जी आहे ती कशी तयार होणार आहे, इलेक्ट्रॉन जर क्लॉकवाईज डायरेक्शन फिरत असेल ना तर त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारी डायपोल मोमेंट जी आहे ती अपवर्ड असणार आहे, या पद्धतीनं.
त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारी डायपोल मोमेंट ही अपवर्ड असणार आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं दुसरा इलेक्ट्रॉन त्याचा दुसरा पेअर्ड इलेक्ट्रॉन जो आहे ना, पेअर्ड इलेक्ट्रॉन हे यांची डायरेक्शन कसे असतात, स्पिन कसे असतात, अपोजिट डायरेक्शन असतात, बरोबर. म्हणजे दुसरा इलेक्ट्रॉन कसा असणार आहे, असा फिरत असणार आहे, त्याला एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. एक क्लॉकवाईज असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि त्यानं प्रोड्यूस केलेलं डायपोल मोमेंट कसा असणार आहे, मग डाऊनवर्ड असणार आहे, बरोबर. आणि हे दोन डायपोल मोमेंट बघा, हे दोन डायपोल मोमेंट इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन आहेत, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यामुळे सगळे इलेक्ट्रॉन एकमेकाचं डायपोल मोमेंट काय करणार आहे, कॅन्सल करणार आहे. लक्षात येते का बघा, एव्हरी रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन प्रोड्यूस डायपोल मोमेंट. ओके. डायमॅग्नेटिक ऍटम हॅव ऑल पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. डायमॅग्नेटिक ऍटम मध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्डच असतात, सिंगल इलेक्ट्रॉन नसतोच त्याच्यामध्ये. आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन हॅव अपोजिट स्पिन. पेअर्ड इलेक्ट्रॉनचं स्पिन अपोजिट असतं, आणि त्याच्यामुळे प्रोड्यूस झालेले डायपोल मोमेंट देखील अपोजिट डायरेक्शन असणार आहेत. अँड देअरफॉर ऑल इलेक्ट्रॉन कॅन्सल इच अदर्स डायपोल मोमेंट. सगळे इलेक्ट्रॉन एकमेकाचं डायपोल मोमेंट कम्प्लिटली कॅन्सल आउट करतात. आता हे इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, व्हेन देर इज नो इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड, व्हेन देर इज नो मॅग्नेटिक फील्ड, ही अशी कंडिशन असणार आहे. आता मॅग्नेटिक फील्ड लावल्यावर काय होतंय त्याचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. कधी असणार आहे, इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, ही अशी कंडिशन असणार. थर्ड,